आपल्या सर्वांचे लाडके धडाकेबाज नेते आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि झपाटलेला आमचा जो एक खासदार आहे श्रीकांत शिंदे, मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर मित्रो, खरंच थिएटर पाहून तर मी खूपच भारावून गेलो. एकतर ही रचना इतकी सुंदर आहे, ॲम्फी थिएटरसारखी, जसं मकरंद म्हणाला. आणि ॲम्फी थिएटरचा जो एक इम्पॅक्ट असतो तो ऑडियन्स अंगावर येतो. जेव्हा प्रेक्षक कलाकाराच्या अंगावर येतो तेव्हा कलाकार खुलतो. आणि खरंच अंबरनाथला एक फार मोठं तुम्ही रत्न दिलेलं आहे सर. आणि अंबरनाथकर तर नक्कीच खुश असतीलच, पण आम्ही देखील खूप खुश आहोत, कारण इथे कलाकाराला तुम्ही एक स्थान दिलं. मित्रो, नुकताच मी अमेरिकेला गेलो होतो आणि तिथे एक एरिया टाइम्स स्क्वेअर आहे, तिकडे भरपूर नाट्यगृह आहेत. तिकडे एका नाट्यगृहात मी गेलो, त्या नाट्यगृहाचं नाव होतं लिरिक्स थिएटर म्हणून. तिथे हॅरी पॉटर नावाचा एक शो होता आणि आम्ही तो पाहिला. त्या थिएटरमध्ये मी गेलो तेव्हा तिकडे मला त्यांच्या नाट्यक्षेत्रातली, त्यांच्या ओपेरासची भरपूर अशी तैलचित्र दिसली. आणि इथे आल्यानंतर मी सुद्धा ही पाहिली तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला का इथे सुद्धा आपल्या ह्या इकडे अंबरनाथमध्ये सुद्धा तो एक विचार ठेवून डोक्यात इथे आपल्या कलाकारांचे जे पेंटिंग्ज आहेत ते खूप सुंदर पेंटिंग्ज आहेत. आणि खूप आनंद वाटला मला बघून ते, का कलाकाराला खरंच मोठा मान दिलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. श्रीकांतजी, तुम्ही असेच झपाटलेले राहा आणि झपाटून असं काम करत राहा. शिंदे साहेबांचं तर जे करतात ते दणकेबाजच करतात, धडाकेबाजच करतात. म्हणजे उद्घाटन सुद्धा इतकं दणक्यात केलं त्यांनी का असं उद्घाटन सोहळा मी आयुष्यात पाहिला नव्हता खरंच. आणि तसंच म्हणजे त्याला शोभेस असं हे थिएटर. तेव्हा तुमचं अभिनंदन सर. विश यू ऑल द बेस्ट. वी लुक फॉरवर्ड की तुम्ही महाराष्ट्रासाठी आणखीन काय काय कराल. विशेषतः आमच्यासारख्या कलावंतांसाठी तुम्ही खूप काही कराल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले आहेत. सो तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.